नमस्कार. आज आपण विज्ञानाचा पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे वनस्पतीची रचना व कार्य. आता वनस्पतीची रचना म्हणजे काय, की वनस्पती जी असते ती कशी असते, तिचे कोणते कोणते अवयव असतात, त्या अवयवांचा आपल्याला उपयोग काय होतो, ते अवयव कोणतं कार्य करतात, ते प्रत्येक अवयवाचं वेगळं कार्य असतं आणि त्याचा आपल्याला वेगळा उपयोग होत असतो. तर वनस्पतीचे विविध अवयव कोणते, तर मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. हे सगळं आपल्याला वनस्पतीकडे दिसतं, आपण बघतो, हे आपल्याला माहीत आहे. तर ह्याच्यामध्ये मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. तर मूळ जे असतं, वनस्पतीचं मूळ जे असतं, त्या मुळांचे दोन प्रकार आहे. एक सोटमूळ आणि एक तंतुमय मूळ. सोटमूळ म्हणजे असं अखंड असतं, पूर्ण एक सिंगल रूट, आणि मग त्याला अशी उपमुळं फुटलेली असतात, बारीक बारीक उपमुळं असतात बघा, असे छोटे छोटे उपमुळं. पण हे एक मेन मूळ असतं. आणि तंतुमय मुळे जी असतात ती ही अशी असतात, आलं लक्षात, तंतुमय, तंतूसारखे बारीक बारीक धाग्यांसारखे जे मुळं असतात त्याला तंतुमय मुळं असं म्हणतात. आणि एकच सिंगल रूट असतं आणि त्याला बाकीची छोटी छोटी उपमुळं फुटलेली असतात, त्याला सोटमूळ असं म्हणतात. तर आपल्याला ही आकृती दिसते, ही ते आकृती आहे. तर साधारणपणे तुम्ही सगळ्यांनी उसळ बघितली असेल, मटकी बघितली असेल. मटकी ह्याच्यात काय दिसतंय तुम्हाला, की प्रत्येक मटकीच्या कणाला हे असा कोंब फुटलेला आहे. प्रत्येक मटकीच्या कणाला असा कोंब फुटलेला आहे, आलं लक्षात. आणि हे कोंब फुटल्यानंतर काय होतं, जेव्हा आपण जमिनीमध्ये हे बी पेरतो तेव्हा ह्या कोंबातून वरती पानं फुटतात आणि खाली मुळं तयार होत जातात. अशा पद्धतीने वनस्पतीची वाढ होत असते. आणि हे इथे जे दाखवलं मूळ निर्मिती म्हणजे दोन अंकुर फुटतो, तो अंकुर फुटतो, तो वर येतो आणि त्याला पानं वगैरे फुटतात. आणि आधी मूळ जे असतं ते, हे जे काही मूळ दाखवलं ते खाली जातं आणि मग त्याला पुढे मुळं फुटत जातात. अशा पद्धतीने मुळाची निर्मिती होते. आणि हे जे सोटमूळ मी जे म्हटलं, सोटमूळ, तर सोटमुळाला काय असतात, की उपमुळं असतात. आणि या उपमुळांवर बारीक 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 केस असतात, त्यांना म्हणतात मूलरोम. काय म्हणतात, मूलरोम. आणि जे पहिल्यांदा मूळ बाहेर आलेलं असतं त्याला प्राथमिक मूळ असं म्हणतात, आणि नंतर आलेल्या त्या मुळांना उपमुळं असं म्हणतात. आणि जे पहिल्यांदा बाहेर आलेलं असतं त्याच्या खालती, आता हे मी आणलं पण ती जमीन थोडी कडक असल्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत ते उपटता आलं नाही मला. काय झालं, शेवटच्या टोकापर्यंत उपटता आलं नाही, त्यामुळे ते इथे खुडलं गेलं. अदरवाईज जर त्याच्यात थोडं पाणी टाकत टाकत हळुवारपणे ते काढलं असतं तर याच्या शेवटच्या टोकाला ही अशी टोपी सापडली असती. टोपी अशी असते, त्याला म्हणतात मूळ टोपी, मूल टोपी. तर अशी ती मूल टोपी, आणि त्याला मूलाग्र. मूलाग्र म्हणजे काय, मुळाचा अग्रभाग, असा तो मूलाग्र. तर हे तुम्ही वाचून घ्यायचं. आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं ते सगळं इथे लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला जर मुळं बघायची असतील तर त्यांनी एक सांगितले की घरात जनरली आपण कांदे ठेवले की कांद्याला आपण वरती वरती त्याला पानं वाढतात ही अशी. तर ते कांद्याचं जे बीज असतं ते तुम्ही पाण्यात ठेवून बघा. पाण्यात जर ठेवलं तर त्याला बारीक बारीक जे छोटे छोटे केसांसारखे तंतू दिसतात ते नंतर हळूहळू वाढायला लागतात. आणि ते जसे जसे वाढतात ते पाणी ॲब्सॉर्ब करतात. तुम्ही पाण्यात किंचितसं मीठ घातलं तर त्यात क्षारयुक्त पाणी ते त्याला मिळतं, वाढीला पोषक असतं. आणि मग ते आणखी या मुळांच्याद्वारे या कांद्यात जातं आणि त्याची पानं आणखी पटापट पटापट वाढायला लागतात. तर हा प्रयोग तुम्ही घरी करू शकता, आलं लक्षात. आणि सोटमूळ आणि तंतुमूळ हे जे मुळांचे प्रकार आहेत ते कशाच्या याच्यावर अवलंबून आहे, तर द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असतात. द्विदल वनस्पती म्हणजे दोन भाग ज्याचे होतात. उदाहरणार्थ शेंगदाणा, शेंगदाणा दोन भाग होतात, डाळी दोन भाग होतात, कडधान्य दोन भाग, म्हणजे चणे, चवळी, मूग, हरभरा, हे सगळे जे काही कडधान्य आहे त्याचे दोन भाग होतात.
2 भाग म्हणजे द्विदल. मग द्विदल वनस्पती ज्या असतात त्यांचं मूळ जे असतं ते सोटमूळ असतं आणि एकदल वनस्पती ज्या असतात त्यांचं मूळ हे असं तंतुमय मूळ असतं. आता एकदल वनस्पती धान्य याच्यामध्ये काय येणार? गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे जे काय ज्वारी बाजरीचं नाही येणार, पण गहू तांदूळ हे जे काय आहे त्यांची तंतुमय मुळं असतात आणि ज्वारी बाजरी किंवा मका यांची ही अशी मुळं असतात. काय असतं की मेन मूळ येत नाही, पण जी मुळं येतात ती जाड स्वरूपाची असतात आणि ती जमिनीला घट्ट धरून ठेवतात. आलं लक्षात? आणि त्यांनी सांगितले की कुंडीत वाटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धने यांचे दाणे पेरा. 8 दिवस काळजीपूर्वक वाढवा आणि वाढल्यानंतर विधभर उंची झाल्यानंतर माती ओली असताना हळूच ते उपटा आणि त्यांच्या मुळांना इजा होणार नाही हे बघा. मुळावरील माती पाण्याने हळूवारपणे धुवा आणि त्या मुळांचं निरीक्षण करा. तर तुम्ही ते घरी करून बघा की एखादी छोटंसं तुमच्याकडे हे असेल परात किंवा असं काहीतरी जुनं हे वस्तू किंवा खोकं असेल, त्या खोक्यावर माती घेऊन त्याच्यामध्ये वाटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धने हे असं पेरून ठेवायचं आणि त्याची वाढ होईल याच्याकडे लक्ष द्यायचं. थोडं त्याला ऊन मिळालं पाहिजे, थोडं पाणी मिळालं पाहिजे आणि चांगलं वाढलं, विधभर उंची इतकं वाढलं की मग हळुवारपणे त्याच्यावरती पाणी शिंपडून. पाणी का शिंपडायचं? कारण ती मुळं घट्ट झालेली असतील, तर पाणी शिंपडलं तर ते ओलावा निर्माण होईल आणि मग तुम्हाला अलगदपणे त्या मुळासकट उपटता येईल आणि मग प्रत्येकाचं मूळ तुम्हाला अभ्यासता येईल की याचं मूळ कसं आहे, वाटाण्याचं मूळ कसं आहे किंवा मोहरीचं कसं आहे, ज्वारीचं कसं आहे हे तुम्हाला बघता येईल. तसं त्याच्यानंतर त्यांनी खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळे, अशी दोन प्रकारची मुळे असतात असं त्यांनी सांगितलंय. रूपांतरित मुळे आणि आगंतुक मुळे. हे पण म्हणजे खोडापासून डायरेक्ट वाढलेली असतात. काही झाडं जी असतात मेन खोड असतं त्याच्यापासून डायरेक्ट वरून म्हणजे जनरली मुळं ही जमिनीच्या आतच असतात, पण काही वेळा काय असतं की त्या झाडाला सपोर्ट देण्यासाठी झाड जे आपण मागच्या पाठात शिकलो की अनुकूलन करतात वनस्पती, तर ते अनुकूलन म्हणजे काय की ते झाड सपोर्टसाठी खोडाकडनं मुळं डेव्हलप करतात आणि मग ते मुळं काय करतात जमिनीला घट्ट धरून ठेवतात. तर त्यांना आगंतुक मुळं असं म्हणतात. आणि काही तशी दुसरी असतात ती रूपांतरित मुळं. म्हणजे मुळांचे मुख्य हे 2 प्रकार आहे, सोटमुळं आणि तंतुमय मुळं आणि आगंतुक मुळं आणि रूपांतरित मुळं. हे आगंतुक मुळं आणि रूपांतरित मुळं हे वनस्पतींनी केलेलं अनुकूलन आहे. आलं लक्षात? आता इथे जे दिलेलं आहे हे काय आहे की एकच वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या खोडावर उमटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना पारंब्या म्हणतात. त्या पारंब्यांचा कोणता उपयोग होत असेल? वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्या पारंब्या असतात, कालांतराने ते पारंब्यांची संख्या वाढून त्याचे जंगल तयार होते. कोलकाता येथे इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये 250 वर्षांचं झाड आहे, खूप मोठ्या परिसरात पसरले आहे आणि या झाडाला हजारो पारंब्या आहे. असे वृक्ष आपल्या परिसरात आहेत का? तर हे जे काही आहे, हे जे काही दिसतंय, तर हे खूप हजारो पारंब्या त्या झाडाला आहे आणि त्या पारंब्यांपासून पुढे झाडं तयार झाली. आणि जे मेन झाड आहे त्या झाडाचं वय आहे 250 वर्ष, 250 वर्ष वय आहे त्या झाडाचं. म्हणजे 250 वर्षापूर्वी ते झाड लावलेलं होतं. आता ते वाढत त्याला पारंब्यांची झाडं, झाडांचं पारंब्यांची झाडं असं वाढत पूर्ण जंगल तयार झालेलं आहे. आलं लक्षात? आता दुसरा जो अवयव आहे, पहिला आपण अवयव बघितला मूळ. आता दुसरा आहे खोड. मग खोडांचं काय आहे? तर हे खोडाचा एक त्यांनी भाग दिलेला आहे. मग खोडावरती पण वेगवेगळे भाग असतात. मग ते कोणते भाग असतात ते आपण बघू. रुजणाऱ्या बीजातील जमिनीवर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसे वाढते तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेर असतात. आता हे बघा तुम्ही, हे खोड आहे, इथून खाली मूळ आणि इथून वर खोड. तर इथून हे इथे असं एक
वेगळा भाग आहे, हा वेगळा भाग आहे, हा वेगळा भाग आहे, याला म्हणतात पेर. काय म्हणतात? पेर. आणि ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. हे बघा, जिथे जिथे पेर असतं तिथे पानं फुटलेली असतात. इथलं पान तुटलेलं आहे, तिथे पानं फुटलेली आहे, तिथे पानं फुटलेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पेर असतं त्या ठिकाणी पानं फुटलेली असतात. आणि खोडाच्या दोन पेरामधील जे अंतर आहे त्याला कांडे असं म्हणतात. म्हणजे हे पेर आणि हे पेर याच्यामधलं जे अंतर आहे त्याला कांडे असं म्हणतात. त्याला कांडे असं म्हणतात. आणि खोडाच्या अग्रभागाला मुकुल असं म्हणतात. आणि याचं जे हे वरचं टोक आहे त्या वरच्या टोकाला म्हणतात मुकुल. मुकुल. आणि फांदी ही प्रत्येक भागात त्यांनी हे विषय दाखवलेले की प्रत्येक ह्याच्यामध्ये हे असतं. आता हे जे दाखवलं की पानाच्या मध्यभागी इथे एक छोटंसं कोवळं पान आहे. हे बघा, आता हे पान आहे त्याच्या मध्यभागी इथे छोटं पान आहे, हे पान आहे त्याच्यामध्ये, त्याला सुद्धा मुकुल म्हणतात. काय म्हणतात? मुकुल म्हणतात. तर त्यांनी हा तक्ता पूर्ण करायला सांगितला. याच्यासाठी तुम्हाला स्वतः फिरावं लागेल आणि बघावं लागेल. ऊस, मेथी आणि आणखी एखादं तुम्ही उदाहरण घ्या की वनस्पतीचं खोड कसं आहे, पेरं किती सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटर त्यांची जी लांबी आहे तुमच्या पट्टीने ते मोजायचं. किती हे आहे त्याची, म्हणजे समजा आता हे खोड आहे तर याची लांबी किती आहे तर तुम्ही पट्टीने बघा. 1 मिलीमीटर आहे का, 2 मिलीमीटर आहे का, आणखी जाडं आहे, असं ते बघायचं आणि ते लिहायचं आणि हा तक्ता पूर्ण करायचा. समजलं? म्हणजे खोडाचं पण आपलं झालं. आता पानांचं. पानं. मग हे पानं काय असतात? खोडाच्या पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. हा जो पसरट भाग आहे त्याला पर्णपत्र असं म्हणतात. पानाचा पसरट भाग त्याला पर्णपत्र असं म्हणतात. आता हे जे काय आहे पानांचे काय म्हणता येईल त्याला, ही जी कडा आहे त्याला म्हणतात पर्णधारा. पर्णधारा. आता ही पर्णधारा कशी आहे? सलग आहे. इथे असं हे नाही आहे जसं हे पान आहे. ही दोन्ही पानं एकाच झाडाची आहे पण त्याचा रंग वेगळा वेगळा आहे. हे पण एक प्रकारचं वनस्पतींनी केलेलं अनुकूलन आहे. याला अनुकूलन का म्हणायचं तर पूर्ण हिरवं हिरवं असेल तर गाई झाडाची पानं खातात वगैरे, किंवा त्या यांना कीटकांना आकर्षित करून घेण्यासाठी या पानांचा रंग फुलांसारखा दिसतो. मे बी दिस ऑल्सो पॉसिबल. तर हे जे काही आहे हे सुद्धा होऊ शकतं. आणि ह्या पानांच्या कडा कशा आहेत तर कट केल्यासारख्या आहेत, पण या पानाच्या कडा कशा आहेत? सलग आहेत. म्हणून याला म्हणतात सलग पान आणि याला म्हणतात दंतेरी. काय म्हणतात? दंतेरी पान. मग हे दंतेरी पान कशाचं आहे? हे शोचं झाड आहे. आणि हे कसलं आहे? जास्वंद. जास्वंदाचं पान सुद्धा कसं आहे? दंतेरी पान आहे. नंतर हे पान कसलं आहे? फणसाचं. हे सुद्धा कसं आहे? सलग पान आहे. आता इथे 2-3 प्रकार दिले. खंडित पान दिले. हे जे काय आहे हे माझ्या इथे जवळ सापडलं नाही मला, पण हे जसं दंतेरी पानाचं हे आहे ते इव्हन आहे. इव्हन म्हणजे सारख्या प्रकारे कट करत गेलेलं आहे, पण हे सारख्या प्रकारे इथे कमी, इथे जास्त, इथे कमी जास्त, कमी जास्त. म्हणजे याची जी खंड कापण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी काही डिझाईन आहे ती कशी आहे? खंडित आहे. म्हणून त्याला खंडित नाव दिलं. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात. आता इथे हे पानाचं चित्र दिलेलं आहे आणि पानाच्या चित्राच्या भागांना, जसं खोडाच्या भागांना वेगवेगळी नावं आहेत, मुळाच्या भागांना पण वेगवेगळी नावं आहेत, तसं पानाच्या पण भागांना वेगवेगळी नावं आहेत. तर पानाचं हे जे पूर्ण असतं त्याला पर्णपत्र म्हणतात. पुढचं टोक असतं त्याला पर्णाग्र म्हणतात. ही कडा असते त्याला पर्णधारा म्हणतात. आणि हे शीर म्हणजे हे जे काही पानांच्या मध्यभागी आहे, ही मेन मुख्य शीर आणि या उपशिरा, या रेगा जे दिसतात आहे त्या उपशिरा.
त्याच्यानंतर मध्यशीर, ही जी मेन म्हटलं मी मुख्य, ही मुख्य ती मध्यशीर आणि या उपशिरा. त्याच्यानंतर देठ आणि उपपर्ण. आता हे जे काय आहे, हे जर मी पान असं काढून आणलं असतं तर ह्या पानाचं हे देठ आणि हे उपपर्ण, त्याच्या आतमध्ये असलेलं मुकुल जे आहे त्या मुकुलापासून नंतर पान फुटत जातं, म्हणून त्याला उपपर्ण असं म्हणतात. मला लक्षात. तर हे इथे दिलेलं आहे, हे जे काय आता मी बोलली ते सगळं इथे दिलेलं आहे. गुलाब, कडुलिंब, कोथिंबीर, जास्वंद असे इत्यादीची छोटी फांदी घेऊन निरीक्षण करा आणि त्यावरचं फांद्यांचं हे कसं आहे ते तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही फांदी घेतली तर फांदी घेतल्यानंतर जसं आता ही फांदी आणलेली, फांदी म्हणण्यापेक्षा हे मी रोप आणलेलं आहे, या रोपाला कसं आहे बघा की इथे समोर पान आहे, त्याच्या समोर पान, पुन्हा इकडे समोर पान आहे, त्याच्या इकडे समोर पान, इकडे पान आहे, इकडे पान आहे. ही प्रत्येक वनस्पतीची रचना वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते आणि याच्यासाठी त्यांनी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या वनस्पतींच्या फांद्या घ्या आणि त्याची पानं कशी आहेत, की सरळ 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 आहेत, की 2 पानं अशी, 2 पानं अशी, 2 पानं अशी, 2 पानं अशी, असं आहे का की एक पान असं, एक पान असं, एक पान असं, एक पान असं. म्हणजे जसं तुम्ही चित्र काढायला घेतलं की सरळ चित्र काढल्यानंतर एक पान असं काढलं, मग एक वरती काढतात, मग पुन्हा एक वरती काढतात, असं काढत जातात की नाही. तर तशी रचना आहे का, हे बघा वेगवेगळी आहे. तर तसं तुम्ही बघा. त्यानंतर पानांचा आकार गोलाकार आहे का लांबट आहे, त्याची पानं हे आहेत, दंतेरी आहेत का नाही आहेत का प्लेन आहेत, हे सगळं तुम्ही त्याचं निरीक्षण करायचं आणि ते करून बघायचं. नंतर त्यांनी पिंपळाच्या पानाचं सांगितलं आहे. साधारणपणे हे जे काय आहे हे मी तुम्हाला तोंडी सांगते. पिंपळाच्या पानाचं हे करायला सांगितलं आहे. जाळी आणि त्याचं हे असतं, जसं आता हे पान आहे, हे पान जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे मुख्य शीर आहे आणि उपशिरा आहेत आणि बारीक 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 जाळी आहे, बरोबर. मग ही जी जाळी आहे ही पिंपळाच्या पानात खूप जास्त प्रॉमिनंट दिसू शकते. मग त्यासाठी काय करायचं, तर ह्याच्यामध्ये नाही दिलेलं पण मी शिकवलेलं मला आठवतं आहे की 3-4 दिवस पिंपळाचं पान जे आहे किंवा वडाचं पान जे आहे ते पाण्यात भिजत घालायचं. पाण्यात भिजत घातल्यानंतर ते सडतं थोडं. मग ते सडल्यानंतर आपला ब्रश असतो, जुना ब्रश असेल तर त्याच्याने ते हळूवारपणे काढून टाकायचं. मग हा जो हिरवा रंग आहे तो निघून जातो आणि मग तिथे फक्त काय राहतं, ही शीर, या चिरा आणि ही जाळी राहते. मग हे जेव्हा शिल्लक राहतं तेव्हा तुम्ही त्या पानाला वेगळं म्हणजे कोरडं म्हणजे थोडं उन्हात सुकवायचं आणि त्या पानाला कलर करून तुम्ही त्याचं ग्रीटिंग तयार करू शकता. मला लक्षात. अशा पद्धतीने पिंपळाच्या पानाचं करता येऊ शकतं. वडाच्या पानाचं करून बघा, आय डोंट थिंक, पण तरी करून बघा, कारण ते सुद्धा जाड पान असतं आणि पिंपळाच्या पानाला तर जाळी खूप सुंदर पडते. त्याच्यावर तुम्ही वेगवेगळी चित्र पण तयार करू शकता त्या जाळीवर. ओके. आता इथे आपल्या परिसरातील वनस्पतींचं निरीक्षण करून त्यांचं काय काय त्यांनी करायला सांगितलंय ते हे तुम्ही स्वतः तयार करायचे, कारण हे ऑब्झर्वेशन करून करायचे. ओके. आता पुढचं आहे आपलं काय काय झालं बघा. आपलं मूळ झालं, खोड झालं, पान झालं. आता फूल. तर फूल कसं असतं, सगळी फुलं सेम असतात का हे आपल्याला बघायचं. त्याच्यासाठी मी एक फूल आणलेलं आहे, जास्वंदाचं फूल. तर हे आपल्याकडे जास्वंदाचं फूल आहे. ओके. जास्वंदाचं फूल आहे, त्याचं हे आहे देठ. त्याच्यानंतर हे जे काय आहे त्याला निदलपुंज म्हणतात, निदलपुंज. आणि ह्या पाकळ्यांना काय म्हणतात, पाकळ्या. आणि मला दिसत नाही, कुक्षी, ह्याला म्हणतात कुक्षी. तर आता
आपण याचे पाकळ्या मोकळ्या करूया. ओ असं. एक सेकंद येते का इकडे. आता आपण जे बघतो तर याला म्हणतात कुक्षी. आणि हे जे काही बारीक 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 दिसतात हे सगळे त्यांना म्हणतात परागकोश. आणि ह्या आहेत पाकळ्या. हे खालीने जे धरले ते देठ. आणि हे जे हिरवं आहे त्याला निदलपुंज असं म्हणतात. आणि हे आहे अंडाशय. ठीक आहे जा. हे आहे अंडाशय. अंडाशय म्हणजे इथे असतं हे जे काय गोलाकार आहे ते दिसलं तुम्हाला. हे पांढरं हे जे काय आहे हे अंडाशय आहे. काय आहे अंडाशय. तर फुलाचा लांब आणि आखूड देठ असतो. त्याच्या एका टोकाला देठ एका टोकाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी जोडलेले असते तेथे सामान्यपणे पसरट आणि फुगीर भाग असतो. त्याला पुष्पाधार असे म्हणतात. पुष्पाधार म्हणजे फुलाला आधार देणारा भाग म्हणजे हा भाग. तर पुढे त्यांनी काय काय दिलंय बघा. निदलपुंज. निदलपुंज म्हणजे काय. हे हिरवा भाग जो आहे तो हिरवा भाग जो असतो तो बाहेरून त्या पाकळ्यांना सपोर्ट करणारा असतो. हे दुसरं फूल आहे बघा. हे जे काय आहे हे निदलपुंज हिरवं. हे ह्या पाकळ्यांना सपोर्ट करतं, धरून ठेवतं. त्यांच्यामध्ये ह्या पाकळ्या सुरक्षित राहतात. तर कळी अवस्थेत असताना पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. त्याला निदलपुंज असं म्हणतात. दलपुंज म्हणजे पाकळ्यांनी बनलेला भाग. वेगवेगळ्या फुलांची दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांचे आकार, रंग, गंध यांचं निरीक्षण करा. आणि दलपुंज म्हणजे हा भाग प्रत्येकाचा वेगळा असतो. प्रत्येकाचा रंग वेगळा असतो, आकार वेगळा असतो, साईज वेगळी असते, छोटी असते, मोठी असते, पांढऱ्या असतात, रंगीत असतात, वास वेगळा वेगळा असतो. म्हणजे दलपुंजावरनं त्यांचा रंग किंवा आकार किंवा वास हा ठरत असतो. पुमंग. फूल हा पुल्लिंग भाग असून तो पुंकेसराचा बनलेला असतो आणि त्यात परागकोश आणि वृंत असते. तर पुमंग म्हणजे हा भाग दिसतोय, हा भाग. याच्यामध्ये काय असतं. फुलाचा हा पुल्लिंग भाग. जास्वंदाचं फूल हे एकाच याच्यात स्त्रीलिंग आणि पुल्लिंग दोन्ही असतं आणि हा पुल्लिंगाचा भाग असतो. आणि पुंकेसराचा बनलेला असतो. म्हणजे हे बाजूचं जे आहे त्याचं परागकोश किंवा हे पुंकेसर. बारीक बारीक ठिपके ठिपके दिसतात येते, पिवळे 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 ठिपके. तर तो पुंकेसराचा भाग असतो. आणि परागकोश आणि वृंत असतात त्याच्या आतमध्ये. जेव्हा आपण कापलं त्याच्या आतमध्ये. हो बघा, ही रेख दिसते, इथून इथपर्यंत गेलेली असते आणि याच्या खाली हे असतं.
ह्याच्या खाली हे अंडाशय असतं. आलं लक्षात? तर हे जे आहे हे त्याच्यावरून पडतं आणि ह्या अंडाशयात जातं आणि मग तिथे ते फर्टिलायझेशन होतं आणि दुसऱ्या फुलांची निर्मिती होते. पुमंग फुलाचा पुल्लिंग भाग हा असून तो पुंकेसराचा बनलेला असतो. त्यात परागकोश आणि वृंत असतात. जायांग हा स्त्रीलिंगीचा भाग असून स्त्री केसराचा बनलेला असतो. तिथे कुक्षी वृंत आणि अंडाशय असतं. म्हणजे हे जे खालचा भाग दाखवला आहे कुक्षी वृंत हे आणि अंडाशय की त्याच्यामध्ये इकडनं हे आत जातं आणि त्या अंडाशयावरती ते परागकोशाचे परागकण पडतात आणि फर्टिलायझेशन होतं. एक चांगले ब्लेड घ्या आणि फुलाच्या कुक्षीपासून देठापर्यंत उभं छेद घ्या. आता हे तुम्ही हा जो प्रयोग आहे हे जे काही तुम्हाला बघायचं आहे हे तुम्ही स्वतः तुमच्या घरी करून बघायचं. जास्वंदाचं फूल घ्या आणि ब्लेड किंवा कटर असेल तुमचं, पेन्सिलला हे करतो टोक करतो ते, तर त्याच्या धारेने हळुवारपणे इथून कट करायचं आणि ते हळुवारपणे आत हे केलं की आतमध्ये दोऱ्यासारखा एक भाग निघेल. तो दोऱ्यासारखा भाग या भागाला जोडलेला असतो. आता मी काढताना तो तुटून गेला तर तो जोडलेला असतो. तुम्हाला इथपासून तो इथपर्यंत जोडलेला दिसेल आणि मग पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करायच्या आणि हे सगळे भाग अभ्यासायचे की हे कुठे, हे बघा इथे, हे कुठे, हे तुम्ही ते मॅचिंग करा ह्या चित्रानुसार. आलं लक्षात? आणि असंच तुम्ही वेगवेगळी फुलं घ्या, त्या फुलांचं निरीक्षण करा. आता समजा हे फूल आहे, या फुलाचा रंग कसा आहे, ह्याच्या पाकळ्या किती आहेत, ते याचं आतमध्ये काय आहे, ह्याचं सुद्धा असंच आहे आतमध्ये. हे बघा हे आतपर्यंत रेग आहे. तिथे एकदम बारीक आहे, दिसतंय? एकदम बारीक आहे, एकदम बारीक आहे, दिसत नाही येते तुम्हाला. हे वेगवेगळे फुलं आहेत. हे फुलांचं अनुकूलन म्हणता येईल. ही फुलं एकाच जातीची आहेत, म्हणजे त्यांचं जे बी आहे सेम आहे, फक्त त्यांचं ॲडॅप्टेशन वेगळं वेगळं आहे. त्यांनी आता हे पिवळं फुल आहे की नाही, तर हे गुलाबी फुल आहे. गुलाबी फुलाचं आणि पिवळ्या फुलाचं हे कॉम्बिनेशन झालेलं आहे. याच्यावरती पिवळ्यावरती गुलाबीचे ठिपके आलेले आहेत किंवा पिवळ्यावरती गुलाबीच्या रेघा आलेल्या आहेत किंवा इथे पण अशा रेघा आल्या आहेत. हे काय आहे? अनुकूलन किंवा ॲडॅप्टेशन ऑफ फ्लॉवर्स सो दॅट दे कॅन अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स. म्हणजे वेगवेगळ्या कीटकांना आकर्षित करून घेण्यासाठी फुलांनी स्वतःमध्ये घडवून आणलेलं हे अनुकूलन आहे की जेणेकरून ते फूल अतिशय सुंदर दिसेल, त्याच्याकडे कीटक अट्रॅक्ट होतील आणि मग ते त्याच्यावर बसतील आणि त्याचं आणखी सगळीकडे परागीभवन होईल किंवा त्याचं प्रसार होऊ शकतो. याच्यासाठी ते ॲडॅप्टेशन केलेले किंवा त्याला मराठीत अनुकूलन असं म्हणतात. आता हे झालं फुलांचं आणि आता आहे फळांचं. फळांचं आपण दैनंदिन वापरात अनेक फळं वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण असतं. त्याचा आकार, रंग, चव यामध्ये विविधता असते. आंब्यात एकच कोय असते, फणसात अनेक गरे असतात, बिया असतात. बोर, आंबा, चिक्कू, फणस इत्यादी फळांचे निरीक्षण करा. काय दिसते? त्यांची कवचे कशी असतात, गराची व बियांची रचना, संख्या कशी असते. काजूसारख्या फळामध्ये बी बाहेरच्या बाजूस असते, आलेले असते. शेंगदाणा, वाटाणा, ज्वारी या बिया 3 ते 4 तास पाण्यात भिजवा. चिमटीने बी दाबा. कोणत्याही बीचे 2 समान भाग होतात का ते पहा. आणि 2 समान भाग होतात ती द्विदल वनस्पती आणि जो 2 समान भाग होत नाही ती एकदल. मग जर तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी हे पाण्यात भिजत घातलं आणि त्याला असं फोडलं तर त्याचे 2 भाग होत नाही. दाबलं जातं, चुरगळलं जातं, पण त्याचा एकच भाग असतो कारण त्याला 2 सारखे भाग होत नाही. जसं तुम्ही शेंगदाणा पाण्यात भिजवला किंवा शेंगदाणा हळूवारपणे फोडला तर त्याचे 2 भाग होतात. तसे ज्वारी, बाजरी, गहूचे होत नाही, म्हणून त्या एकदल वनस्पती. आणि दॅट्स वाय त्यांचं हे मुळं कशी असतात? तंतुमय मुळं असतात. पण शेंगदाणा किंवा कोणतीही कडधान्य हे द्विदल वनस्पती आहे आणि त्यामुळे त्यांचं मूळ हे सोटमूळ असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या फळांची निरीक्षणं करा की फळांचे प्रकार वेगवेगळे असतात, त्यांचे आकार वेगळे असतात, रंग वेगळे असतात, चव वेगळी असते. तसंच
फळांमध्ये बिया वेगळ्या वेगळ्या असतात, म्हणजे कमी जास्त बिया असतात, एकच बीचं फळ असतं. तर तुम्ही असं हे जे काही आहे हे निरीक्षण करा आणि तुमच्या माहितीसाठी वहीमध्ये असं लिहून काढा की एक बी असलेली फळं कोणती आहेत, अनेक बिया असलेली फळं कोणती आहेत, कोणती फळं सोलून खाण्यासारखी असतात, की कोणती फळं सालासकट खायची आहे, कोणती फळं साल काढून खायची आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ते वर्गीकरण करा त्या फळांचं आणि तुमच्या वहीमध्ये ते एक लिहून काढा. आलं लक्षात? समजलं मी काय सांगितलं ते? आणि त्याच्यानंतर तुम्ही हा जो काही अभ्यास आहे आपला चॅप्टर संपलेला आहे आणि हा जो काही अभ्यास आहे हा तुम्ही घरच्या अभ्यासाच्या वहीत पण लिहायचा आहे आणि फुलस्केपवरती सुद्धा लिहायचा आहे. फुलस्केपवर का लिहायचा? तर तुम्ही जेव्हा फुलस्केपवर लिहिणार तेव्हा मला व्हॉट्सअपवर तुमच्या पर्सनल नंबरवर हे टाका. मी बघणार आहे तो अभ्यास. तो बघितल्यानंतर जर त्याच्यात काही चूक असेल तर तेवढी फक्त मी सांगेल, जर बरोबर असेल तर हे बरोबर आहे एवढंच बोलेल आणि ते तुम्हाला अभ्यासाला उपयोगी पडेल. कारण कदाचित परीक्षा ह्याच पद्धतीने घ्याव्या लागतील तर माहीत नाही पुढे काय सूचना येतील. म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासाची पूर्ण तयारी ठेवा. जर व्यवसायांची सोय शाळेतून होत असेल तर मी तशी सूचना देईल आणि जर होणार नसेल तर मी तसंच सांगेन की जेणेकरून तुम्हाला व्यवसाय आणून त्याचा अभ्यास चालू करता येईल. आलं लक्षात? आता हा पूर्ण चॅप्टर वाचायचं आहे आणि जसं मी सांगितलं तसं हे जे वेगवेगळे तक्ते त्यांनी दिले की हे पूर्ण करा, हे निरीक्षण करा, हे करून बघा, तर ते तुम्ही सगळं करून बघायचं. ओके? नमस्ते.